36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. आम्हाला उपोषणाला बसायची वेळ तुम्ही आणायला नव्हती पाहिजे. हे जे बसलोय हे तुमची मदत आहे. तुम्ही सांगितलं पाहिजे नागरिक इथं उपोषणाला बसलाय, मरतील ते मंजूर करा. हे मदत आहे साहेब. मोझरी ते जळका रस्त्याच्या नूतनीकरणासाठी माणिकग्राम धोत्रा गावात सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस असून प्रशासनाकडून ठोस कोणतेही पाऊल उचललं नाहीये. तिवसा येथील सार्वजनिक बांधकाम विभागानं यापूर्वी सेंट्रल रोड फंड CRFF मध्ये 40 कोटींचा प्रस्ताव पाठवलेला आहे. तोच प्रस्ताव शासनानं मंजूर करावा. तुकड्यांमध्ये कोणतीही कामं होऊ देणार नसल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. राष्ट्रीय महामार्ग अमरावती नागपूर बंद असताना याच रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर केला जातोय. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवादरम्यान यवतमाळ, नेर, वर्धा आणि इतर ठिकाणावरून मोझरी येथे समाधीस्थळी जाण्यासाठी तब्बल 100 पेक्षा अधिक दिंड्यांचा पायी प्रवास असतो. त्याशिवाय या मार्गावरून गेल्या 5 वर्षात वाहतूक वाढली आहे. अमरावतीतील हार्ट हॉस्पिटल जाण्यासाठी सुद्धा याच मार्गाचा वापर रुग्णांना करावा लागतोय. शिवाय अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती जाण्यासाठी कृषी मालाची वाहतूक सुद्धा याच मार्गाने केली जाते. त्यामुळे मोझरी ते जळका रस्त्याचं नूतनीकरण आणि रुंदीकरण होणंच गरजेचं आहे. मोझरी ते जळका रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावर 6 गावांतील नागरिकांनी आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिलाय. त्याशिवाय बहुजन समाज पार्टीचे तालुका सचिव विलास चव्हाण, सर्कल प्रभारी प्रकाश चिसखेडे यांनी उपोषणाला जाहीर पाठिंबा दिलाय. तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा सरचिटणीस सागर दुर्योधन आणि वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर बहुते, तालुका अध्यक्ष मनीष खरे, जिल्हा सदस्य मनोज खाकसे, तालुका महासचिव अमोल जवंजाळ यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा पत्र देण्यात आलं. तर सरकारने तातडीने मागण्या मान्य न केल्यास वंचित बहुजन आघाडी आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा इशारा सागर बहुते यांनी दिला आहे. राज्याच्या बजेटमध्ये मोझरी ते शिरसगाव मोझरी सुधारणेसाठी 40 कोटीपैकी 1,27,00,000 रुपये, तर शेंदोळा ते जळका रस्त्याच्या सुधारण्यासाठी 3 कोटीपैकी 92 लाख तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे. मात्र आमची मागणी रस्त्याच्या संपूर्ण नूतनीकरण आणि रुंदीकरणाची आहे. त्यामुळे तुकड्यांमध्ये रस्ते बांधकाम करण्याऐवजी CRF मध्ये 40 कोटींची मंजुरात करून 6 गावांच्या नागरिकांना न्याय द्यावा, असं उपोषणकर्ते प्रशांत कांबळे यांनी सांगितलंय. उपोषणाचा दुसरा दिवस असून येथील समाज कार्यकर्ते म्हणून प्रशांत भाऊ कांबळे हे उपोषणाला बसले असून यांची विशेष माहिती घेऊया. आज दुसरा दिवस उपोषणाचा असून या ठिकाणी कुठल्या विभागाचे अधिकारी आतापर्यंत पोहोचले आणि यांची मागणी यांनी पूर्ण केली का तुम्ही? दोनही दिवस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी इथं उपोषण मंडपाला भेट दिली, पण त्यांनी आमच्या मागणीकडे फार विशेष लक्ष दिलं नाही. आमचं असं मत आहे की शिरसगाव म्हणजे मोझरी ते जळका हा रोड तुम्ही नॅशनल हायवे जेव्हा बंद असतो तेव्हा तुम्ही त्याला पॅरलल रोड म्हणून हा वापरतात. ह्याच मार्गावरून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी जाणारा पालख्या ज्या आहे, यवतमाळहून नेरवरून येणाऱ्या पालख्यासुद्धा याच रोडने जातात. हा रोड फार महत्त्वाचा आहे. हाच रोड पुढे जाऊन मारडीनंतर तिकडे समृद्धी महामार्गाला मिळतो. म्हणजे तुम्ही नॅशनल हायवेचा पर्यायी वापरता, समृद्धी महामार्गाला जाण्यासाठी हा रस्ता वापरता आणि अनेक हेवी व्हेकल्स या रस्त्यावरून जाते. मग हा रोड महत्त्वाचा नाही का? गेल्या 15 वर्षापासून नाही, म्हणजे पूर्वजांपासून हा रोड जेवढा अंतराचा, जेवढ्या रुंदीचा आहे तेवढाच रुंदीचा आहे आणि त्या दोन वाहनं एका रस्त्यावरून जात नाही. आमची मागणी आहे यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागानं 2 वेळा CRF मध्ये प्रस्ताव पाठवलेला आहे. CRFचा जो प्रस्ताव आहे 40 कोटीचा तो त्यांनी मंजूर करून आणा. त्या 40 कोटीमध्ये हा रस्ता नूतनीकरण होईल आणि रुंदीकरण होईल. आमचं दुसरं काही मत नाही आहे. आणि विशेषतः धोत्रा ते सालोरा दरम्यान एक पूल आहे, नदीवरचा पूल, तो पावसाळा आला की पाण्याखाली जातो. लोक अडकतात, विद्यार्थी अडकतात, महिला अडकतात, ज्येष्ठ नागरिक अडकतात त्यामध्ये. शिरसगाव मोझरीमध्ये तसाच एक पूल आहे. लोकांच्या शेतात पाणी घुसते, घरात पाणी घुसते. अरे 2 पूल आतापर्यंत बनवायला पाहिजे होते, उंच करायला पाहिजे होते, ते केले नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे समजून घ्यावं की जोपर्यंत CRF मधला जो प्रस्ताव तुम्ही जो दिलेला प्रस्ताव आहे तो 40 कोटी रुपयाचा जो मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही इथून काही उपोषणातून उठणार नाही. आणि ज्या तुकड्यांच्या भरोशावर लोकांना भूलथापा देण्याचे कार्यक्रम सुरू आहे की आम्ही 4 कोटी आणले, 3 कोटी आणले, अरे त्यामध्ये प्रपोज रक्कम तुम्हाला या वर्षीसाठी फक्त 1,21,00,000 आहे. इकडच्या बाजूला जळका शेंदोळ्यासाठी फक्त तुम्हाला 92 लाख आहे.
आणि कोणता कॉन्ट्रॅक्टर स्वतःच्या खिशातून पैसे टाकून तो रस्ता करतो? तो फंड संपला की तो रस्त्याचं काम बंद करेल. म्हणजे 1 वर्षात 1 कोटीचं जेवढा खर्च होईल, जेवढा खिशात जाईल तेवढा काम करायचं. दुसरा प्रस्ताव टाकायचा, अजून मंजूर करून आणायचं, दुसरा अजून थोडंसं काम करायचं. म्हणजे मोजरी ते शिरसगाव दरम्यानही 100 तुकडेच पाडायचे. हे तुकडे पाडणं आता सरकारनं बंद करावं, सार्वजनिक बांधकाम विभागानं बंद करावं. जोपर्यंत CRFचा 40 कोटी आणून पूर्ण सलग रस्ता नूतनीकरण आणि रुंदीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. या आंदोलनाची धार उद्यापासून वाढेल. आज पुन्हा चंदूभाऊ वानखडे म्हणून आहे, ते उद्यापासून इथं उपोषणाला बसणार आहे. धोत्र्यातले आहे नागरिक. उद्यापासून पुन्हा अजून दुसऱ्या गावचे अनेक लोक इथं उपोषणाला बसतील. लोकांची संख्या वाढतील. मग काय कराल तुम्ही? आम्ही तुम्हाला 2 दिवस देतोय. उद्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस तर दिलाच होता, अजून 1 दिवस देतोय. तुम्ही CRFच्या फंडाची तरतूद करा, शासनाकडे सांगा, पालकमंत्र्याकडे जा, जिथं पाहिजे तिथं जा. पण गेल्या 15 वर्षापासूनच्या नरक यातना आम्ही भोगतो या रस्त्यावर, त्या दूर जर करायचे असेल तर हा मंजूर करून आणा, आम्ही मान्य करू. आम्ही आमचं उपोषण मागू घेऊ. नाही तर या आंदोलनाला अजून धार होईल. उद्या काय करेल लोक, इथले स्थानिक नागरिक काय करतील हे संतप्त झालेले आहेत. उद्या आम्ही त्याचे जबाबदार नाही, याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग. आज शिरसगाव मोजरी या ठिकाणी आले असून आज उपोषणाचा दुसरा दिवस असून या ठिकाणी उपोषणकर्ता मेश्राम साहेब यांची विशेष माहिती घेऊया की आज कुठल्या विभागाचे अधिकारी यांची दक्षता आणि भेट घेतली त्या विषयावर आपण माहिती घेऊया. माझं नाव पुरुषोत्तम मेश्राम. आज आलेले PW खात्याचे 1 वेळा काल आले आणि दुसऱ्यांदा आज आले. त्यांचं म्हणणं असं पडलं का बा डागडुगी केलं, तेवढे पैसे तेवढे खर्च करून टाकून नंतर पोहोचून 2-3 महिन्यांना. ही शक्यची गोष्ट आहेच नाही. आम्हाला अजिबात कोणाला शक्य आहे नाही गोष्ट. म्हणून त्या डागडुगी जर करायचं काम पडलं आम्हाला त्यांनी सांगू नये. आम्हाला जेवढा म्हणजे जळका ते मोजरी ह्या रोड कंप्लीट केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कारण इथची पब्लिक अजिबात शांत आहे नाही. कारण ते डागडुगीसाठी कोणी मान्य नाही आहे. जर त्यांना ऐकलेच नाही तर इथं पुन्हा अजून ह्या म्हणजे उपोषणाचं कुठल्या विभागाचे अधिकाऱ्यांनी भेट दिली आज दुसरा PW खात्याचे आज आले आणि काल आले. हो का? 2च वेळा आले. यांनी मग आंदोलन मागं घेण्याचा इशारा दिला नाही तुम्हाला? त्यांच्या मताने आंदोलन मागं कसं होणार आहे? आंदोलन जनतेच्या मताने आंदोलन मागणं. यावेळी जनता जर म्हणेल मागे घ्या तर आपण त्यांच्या मताने तुमच्या मागणं मागण्या पूर्णपणे ठाम झाल्या नाही तोपर्यंत तर मग मागच घ्यायचं नाही. जर त्यांनी आपल्या मागण्या मान्य केल्या जर नाही तर आपलं उपोषण सुटणार नाही. आमचं एकच मत आहे साहेब की तुम्हीच टाकलेला जो प्रस्ताव आहे CRFचा त्यावर तुम्ही मेहनत घ्या ना साहेब. त्यावर मेहनत घ्या ना. काय सर्वे केलेला आहे साहेब? तुम्ही त्याचा CRFचा आधीचा एक रद्द झालाय म्हणतात, त्याचे मंजूर झाले नाही. एक तुमचा पेंडिंग आहे, त्याच्यावर मेहनत घ्या साहेब. पालकमंत्र्यांना भेटा, तातडीनं बोलवा. मला सांगा, ज्या मार्गावर इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळी ज्या मार्गावर इथून पालख्या जातात तो मार्ग तुम्हाला महत्वाचा वाटत नाही? ज्या नॅशनल हायवे बंद असला तेव्हा परवाई मार्ग तुम्ही हा वापरतात, तो महत्वाचा वाटत नाही तुम्हाला? इथून तुम्ही मागं ट्रॅव्हल्स जाऊ दिल्या, हेवी व्हेकल्स जाऊ दिले. आम्ही काय करायचं? त्यांना अंगावर घ्यायचं का? त्या मोठ्या गाड्यांखाली येऊन चिरडून मरायचं आम्ही? तुम्ही कधी या मार्गाकडे लक्ष देणार आहे? मग तुम्ही हाच मार्ग इकडे समृद्धी महामार्गाला जाते, मार्डीला जाते. डंपरनं पूर्ण रोड उघडलाय त्यावेळेस. हा पर्यायी मार्ग आहे. नॅशनल हायवेला हा पर्यायी मार्ग वापरला जातो अनेकदा. आम्ही फक्त उकळून या खड्ड्यातूनच चालायचं. हृदय हार्टचे किती रुग्ण आहे आमच्याकडे बघा ना साहेब जरा. तिवसा तालुक्यातील मोजरी ते जळका या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांतभाऊ कांबळे यांनी धोत्रा या गावामध्ये उपोषणाला सुरुवात केलेली आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, तापमान प्रचंड आहे आणि अशा तापमानामध्ये उपोषण करणे हे एखाद्या कार्यकर्त्याच्या जीवावर बेतू शकतं. याची प्रशासनाने तात्काळ गंभीर दखल घेतली पाहिजे. यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंब्याचं पत्र देऊन या उपोषणाला बिनशर्त पाठिंबा दिला आणि उद्यापासून त्यांच्या सगळ्या आंदोलनामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होईल. बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी, तिवसाचे तहसीलदार या सर्वांशी आम्ही बोललो आहे, परंतु ते इथल्या राजकारण्यांच्या दबावामध्ये असल्याची शक्यता आम्हाला वाटते. कारण त्यांच्या बोलण्यावरून ते सिरियस आहे असं तरी आम्हाला आज वाटत नाही. त्यामुळं आम्ही उद्याचा दिवस वाट पाहतो आहे.
तर शासनाने या रस्त्याच्या विकासासाठी तर भूमिपूजनाचा नारळ फोडला नाही तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बांधकाम विभागाच्या गाड्या फोडल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतोय. आम्ही उद्याचा दिवस वाट पाहू. धन्यवाद. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.